आणि एज्युकेशन मराठी आयोजित महाराष्ट्र गौरव ऑनलाईन स्पर्धेत सहभाग घेत आहे। गडकिल्ल्याचे नाव घेता ज्याचे नाव सर्वात आधी आले येते ओठांवर, गडकिल्ल्याचे नाव घेता ज्याचे नाव सर्वात आधी येते ओठांवर, तो रायगड म्हणजे आमचा स्वाभिमान, तो रायगड म्हणजे आमचा स्वाभिमान, ज्याची ख्याती बसली आहे नवीच्या छतावर, ज्याची ख्याती बसली आहे नवीच्या छतावर। सन्माननीय परीक्षक महोदय आणि माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। मी कुमारी श्रावणी मच्छिंद्र सुकाशे, वर्ग 7वा, शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संजयपूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। माझ्या भाषणाचा विषय म्हणजे माझा आवडता किल्ला किल्ले रायगड। सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात ज्याने मांडला स्वराज्याचा थाट, सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात ज्याने मांडला स्वराज्याचा थाट, मराठी मातेचा अभिमान तो आमच्या रायगड गड किल्ल्याचा सम्राट, मराठी मातेचा अभिमान तो आमच्या रायगड गड किल्ल्याचा सम्राट। गड आला पण सिंह गेला किंवा सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात घुमणारा जय जय घोष ऐकला की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान असलेले आपले गड किल्ले। मी आज तुम्हाला माझ्या मनाच्या अत्यंत जवळ असलेल्या व माझ्या आवडीच्या किल्ल्याबद्दल सांगणार आहे, तो म्हणजे किल्ले रायगड। इतिहासाच्या पानात ज्याचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे, इतिहासाच्या पानात ज्याचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे, शिवछत्रपतींच्या स्पर्शाने ही पावन रायगडाची शिखर न्यायले आहे, शिवछत्रपतींच्या स्पर्शाने ही पावन रायगडाची शिखर न्यायले आहे। रायगड हा केवळ दगडधोंड्याचा किल्ला नाही, तर तो स्वराज्याची राजधानी आणि शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा जिवंत प्रतीक आहे। शिवाजी महाराजांनी रायगडाची निवड त्याची दुर्गमता आणि भव्यता पाहूनच त्याची निवड राजधानीसाठी केली होती। दश दिशांची सुवर्ण काळेही पाहिली। आपल्याला रायगड चढताना आजही त्या काळातील अभियांत्रिक कौशल्याचे आश्चर्य वाटते। 3 बाजूंनी उंच कडा आणि एका बाजूने अवघड चढण अशा यामुळे या किल्ल्याला अजिंक्य असेही म्हटले जायचे। ती राजसदर महाराजांचा राज्याभिषेक झाला, ती राजसदर आजही प्रत्येक भारतीयाला स्फूर्ती देते। तिथल्या नगर खाण्यापासून ते सिंहासनापर्यंतची रचना अगदी मनाला भुरळ घालते। आपल्या बाळासाठी मृत्यूची पर्वा न करता कडा उतरून जाणाऱ्या हिरकणीची कथा आजही किल्ल्याच्या कणाकणात गुंतते। महाराजांची समाधी आजही प्रत्येक भारतीयाला नतमस्तक व्हायला लावते। मला रायगड आवडतो कारण तिथे गेल्यानंतर स्वाभिमान आणि शौर्य या शब्दाचा खरा अर्थ समजतो। तिथला वारा, तिथले दगड आजही आपल्याला शिवाजी महाराजांच्या विचारांची साक्ष देतात। तुम्हाला जर महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्यायचा असेल ना, तर एकदा तरी रायगडची पायरी चढायला हवी। गडाचा राजा किंवा राजांचं गड, गडांचा राजा किंवा राजांचं गड, रायगडाची साक्ष देते ही सह्याद्रीची रांग, रायगडाला साक्ष देते ही सह्याद्रीची रांग। आजही देखील आपल्याला ऐकू येते तेथे शिवरायांचा हर हर महादेव, आजही आपल्याला ऐकू येते तेथे शिवरायांचा हर हर महादेव। चिगर्जना अंगांगात भरते तरंग, चिगर्जना अंगांगात भरते तरंग। आपण आज पाहतो की आपले हे वास्तव्य दुर्लक्षित होत आहे, परंतु आपण या पिढीने त्याची किल्ल्यांवर लक्ष देण्याची शपथ घेतली पाहिजे। तिथे कचरा न करणे, भिंतीवर नावे न लिहिणे हीच आपली त्या वास्तूप्रती खरी श्रद्धांजली ठरेल। हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता। अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ज्याचा इरादा नेक होता, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ज्याचा इरादा नेक होता, असा राजा फक्त एकच होता, असा राजा फक्त एकच होता आणि तो माझा शोभा होता, आणि तो माझा शोभा होता। अशा या महान राजाच्या राजधानीला किल्ले रायगडाला मी माझा मानाचा मुजरा करते आणि माझे भाषण संपवते। जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र। धन्यवाद।